तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असं दादा नेहमीच म्हणायचे। आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे। आदरणीय पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला। दादांनी त्यावर आपल्या कष्टांना रंग भरले, कोंदण भरलं, हे बारामतीला फुलवलं, जगवलं आणि जागतिक दर्जाकडे नेलं। आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही हे बारामतीकरांना मी यापुढेही वचन देते। बारामती तालुका हा जगातील सर्वात विकसित, सर्वात प्रगत तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न नव्हतं, ही दादांची जिद्द होती, एक ध्यास होता। दादांना बारामती एक जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं। हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेलं। आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत। दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे तरी बार सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे। दादा शब्दाला जागणारे होते, दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही। दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते, माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही हे मी पहिल्यांदाही म्हटले होते, तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे। प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे। या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन हा शब्द माझाही आहे। दादाच्या अचानक जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं, पण काळजी करू नका, एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही। दादांचा जनता दरबार यापुढे हे तसाच सुरू राहील। लोकांची कामं होणं हीच दादांची खरी श्रद्धांजली आहे। दादांच्या जाण्यानंतर बारामतीमध्ये अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण होतं। अनेक जणांनी अशा भावना, अजूनही अशाच भावना आहेत। व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला सगळेच हवालदिल झालेले होते आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे। मात्र मी आज ठामपणे सांगते, बारामतीचा विकास पूर्वीसारखाच वेगानेही सुरू राहील। बाजारपेठेतील